नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ऋषा. आपण चाललो होतो आज शुभभाऊच्या साखरपुड्याला. शुभभाऊ तर निघाला होता गुच्छा घेऊन जोमात निघल्यावर आपण तर होतो एकदम टाटपीट नाही का. मग काय पोरं म्हणे आम्हाला घे. अरे बाप, नाचून बिचून म्हणलं फुल जोमात राव तुम्ही. म्हणलं आता एखाद्याला कोमात घालू नका म्हणते झालं. मग निघला भाऊ शुभभाऊ गाडीत. म्हणलं शुभभाऊ त्या गाडीत जागा आहे तर ते म्हणे नाही राव, तो आता बसमध्ये येतो यासाठी एवढी मोठी बस केली. मग त्यांना आड झालं होतं मी नाही का पुढं. हे म्हटलं मला उद्या ते उद्याने इतकी गाडी पळली. म्हणलं तो फक्त बॅटरी तुला ब्लॉकमध्ये दाखवतो, त्याला घेतच नाही. पण जाऊ द्या म्हणलं आपला मालक. मग काय बसलो भाऊ बसमध्ये. बस निघाली, इतका उशीर होता, लोक येतच नव्हते भाऊ. 3दाच लोक खाली उतरायचे, 3दाच जायचे. अरे म्हटलं चला रे भाऊ, म्हणलं आता निघली बस. मग काय साथे भाऊ म्हणे तुला भयान ब्लॉक काढी तर राव. म्हणलं बस काय साथे भाऊ, तुला नाही तर कोणाला राव. मग काय आपले बाबासाहेब मामा म्हणले. मग काय आपण मामाला घेतलं नाही का. मग मी ब्लॉकमध्ये मामाला म्हणलं हाय करा. मामाने हाय केलं नाही का. मग दादे म्हणे मला पण घे ना भाऊ. मग काय म्हणलं सावरं कुठं आहे. सावरं तर इकडं कडेला बसलेला होता. म्हणलं ओके. मग काय आलो भाऊ लग्नात. म्हणलं अरे बाप, फुल जंगे नियोजन होतं हा फुल. मग बोल म्हणलं थांबे भाऊ, ताड काय झालं ते म्हणे ब्लॉक बिक. अरे म्हटलं म्हणजे इतकं झटपट मी तुझ्यासाठी करून राहिलो आणि तू म्हणतो ब्लॉकमध्ये येऊ. असं कधी झालं आहे का. आणि बाई ते पाणी नाही का इरदच जॉईंट होतं भाऊ. म्हणलं कसं काय उडत होतं काय ना. मग काय आपले सिनेमॅटिक सर इथं उभे होते नाही का. मग त्यांना घेऊन निघलो मांडपाकड. म्हणलं लय क्वालिटी केलेलं आहे भाऊ. म्हणलं साखरपुडा आहे का लग्न आहे मला हेच कळत नव्हतं भाऊ. म्हणलं आतमध्ये एंट्री केलो, इतकं क्वालिटी वाटलं. असे मोठाले कूलर होते. म्हणलं कधी जिंदगीत नाही कूलर कधी बघितलेलंच नाही भाऊ. म्हणलं मग सिनेमॅटिकला म्हणलं तुम्ही काम करा. मग काय नवरदेव कुठे आहे म्हणलं. तर नवरदेव इकडं मागं होता. म्हणलं काय करू राहिला. म्हणलं ते मेकअप जरशी हे करतो म्हणलं. मग म्हणलं थांबा तुम्हाला घेतो. मग काय म्हणलं इकडं बघ आज मग काय आपले पोरं पण. मग काय झालं इकडं सुपारीचा कार्यक्रम चालू. हे सारे म्हणे मला ब्लॉकमध्ये घे. म्हणलं ओके तुम्हाला ब्लॉकमध्ये घेतो म्हणलं. मग त्याच्यात काय वाद आहे म्हणलं, तुम्ही तर आपले मित्रच आहे. मग घेत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.